नमस्कार मित्र, मी साहिल भटरे. माझ्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आता आपण आलो आहोत चढणीचे मासे चढले ते बघायला. तर त्या मासे एकतरी दिसतो काय मासा बघू, दिसले तर पकडायचे आपल्याला. चला तर बघूया तरी किती भेटतात ते मासे आपल्याला. आपला गोटू घेऊन आला आपल्याला आणि पुढं जातोय धावत धावत. त्याला नदीचा सगळा इकडचा एरिया माहिती आहे त्याला, कुठे आहे पाणी काय आहे. आणि आपण आलो आहे आता इकडे, आल्याच्या इकडे आलो आहे. तर बघूया आता किती भेटतात मासे ते. लहानपणी आम्ही असे पेपाटी घेऊन वाजवा जायची. रानभाजी म्हणजे कुड्याच्या शेंगा, फुलं आले. बघूया कुड्याच्या शेंगा भेटतात का आपल्याला. नाही, फक्त फुलंच आलेत, अजून लागायच्या शेंगा. पण आता डबक्याजवळ आलेलो आहेत. बघूया किती मासे ते दिसतात ते. इकडे आलो आपण आणि डबकी वगैरे आहेत, पण मासे काय दिसत नाहीत. आता गोटू म्हणतोय कोणतरी पकडून गेलाय म्हणतोय. बघूया आता किती जातात ते. चला बघूया वर आता डबकी एक एक बघत जाऊया किती मासे भेटतात ते. दिसले तरी नशीब आमचं आहे. आता कोणतरी पकडून गेलं असं वाटतंय. हे मोठं डबकं कुठे ये बघू इथं. अरे बघूया तरी. आणि मोठं डबकं आहे, बघूया मासे आहेत काय. मासे काय दिसत नाहीत आहेत. इकडचं पण उपसलाय. इकडचं पण डबकं उपसून गेला. आमच्या अगोदर कोणतरी येऊन गेलाच आहे गोट्या. रविवारच्या सुट्टीमध्ये कुठं कुठं जायला लागते बघा. रविवार सुट्टी अशीच घालवायची असते. कामं नाहीतर कुठेतरी उंडग्या मारायच्या. काय गोटू. पहिलीच रानभाजी आपल्याला दिसली. भारगीची फुलं आहेत, आत्ताशी थोडीच लागलेत, त्यामुळे काही नेत नाहीत. राहू दे, ती थोडी आहेत ती. भरपूर भेटली तर बघून येऊ आपण. आणि हा रस्ता आता नवीन बनवतात आहेत. आता पहिला मातीत आहे. हा डायरेक्ट आल्या म्हणून आहे, एक बाग आहे तिकडे. तिकडच्या एरियाला आलं म्हणतात. तिकडे जातो हा रोड. पावसाचा एक थेंब नाही तरी आम्ही छत्री घेऊन फिरतोय. पाऊस आला तर. पाऊस तर काय जरा पण वातावरण केलं नाही. मला नाही माहीत. कुड्याच्या शेंगा दिसल्या आहेत. ह्याची पण भाजी करतात. ह्याची भाजी मस्त होते. हे मध्ये कापायची आणि यातली सफेद बिया वगैरे असतात त्या काढायला लागतात आणि फ्राय करायची. एकदम एक नंबर लागते भाजी. नाही रे, मे संपला तरी पण करवंद जो आहे पण कुसलेली आहेत करवंद. चांगली करवंद जरा पण नाही. एक कच्ची करवंद आहे तिथे. पक्ष्यांचे आवाज ऐकताय तुम्ही. काय चुकलीला साल्या नेशील कुठं तरी आपल्याला. आणि कुठून वाट चुकवला नाही. दिवसाचा चकवा होय. आणि भलते तिकडे आम्ही आलेला आहे. तू आलास कुठं. तो बांध आहे. पर्याय आमचा तिकडं आहे, पण आम्हा गोटू इकडं चुकीच्या मार्गाने घेऊन आलाय. नशीब रात्रीचं नाही आलेलं आहे. आता इकडचं इकडं फिरत राहिलं असतं. मासे तर काय दिसले नाहीत, पण बेडकाची पिल्लं दिसतात आहेत. आणि बेडूक वगैरे भरपूर दिसतात आहेत. मासे चढलेत पण ते लहान लहान आहेत. पिल्लं काढून गेले गोट्या. त्या दिवशी सायमा होती. सायमा रात्री त्यांच्याकडे तिघांचा मोर आणला. तो त्यांचा चिवर होता. माझा पण
आपलं वाटतं बाळा येतं व्हिडिओ काढ ना ओसाड रान आहे पूर्ण. माझा. हाय गाईस, इकडे कोण शेती करत नाही ना, आपण आलो आहे भाज्या भाज्या पकड काय मासे पकडायला. मासे पकडायला. अजून मासे जरा पण दिसले नाहीत, एवढी डबकी बघितली पण. तरी पण असंच आता फिरायचं. आणि हे तीनदाची पहिली जुनी शेड आहे. आता असं काही पत्रे वगैरे काढले नाही आहेत. ऊन पडलंय. गणपती पहिल्या इकडे नको देऊ फक्त. शेळ्या वगैरे असायच्या भरपूर. गेला तो गणपतीत पडेल. काय गाईज, आणि अशा तऱ्हेने आम्हाला एकही मासा भेटलेला नाही आहे. आणि आम्ही आता मेन नदीवरून पोचलेला आहे. बघू शकता मेनमध्ये पाणी आलं आहे. पाऊस थोडा पडल्यामुळे थोडंच आहे, नाहीतर भरपूर असतं पाणी. अशा तऱ्हेने आपण व्हिडिओ इथंच संपवत आहोत. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.